मी आता नवीन कलाकारांना हेच सांगू शकतो, की तुम्ही जे काही करता, म्हणजे तुमच्या आवडीचे जे कला आहे, ती जोपासा. ती मनापासून करा. उशिरा का होईना यश मिळतं हे मी अनुभवलेलं आहे. म्हणजे आपण काही व्यक्ती ह्या अशा असतात, की बऱ्याच वेळा प्रयत्न करतात, करतात आणि अगदी थोड्यावरती येऊन थांबतात. म्हणजे जे हं, 100% प्रयत्न हवे असतात. बरोबर आहे. तुम्ही 90 पर्यंत येता, 95 पर्यंत एकदा काही जण पार 99 पर्यंत प्रयत्न करतात आणि सोडून देतात आणि दुसऱ्या लाईनमध्ये जातात. तिथून तुम्हाला पुन्हा शून्यातून भरारी घ्यायची असते. बरोबर. तर हे न करता तुम्हाला जे आवडते त्या क्षेत्रामध्ये तुम्ही बिनधास्त काम करा. करत राहा. सातत्य ठेवा. सातत्य केल्याने तुम्ही एक दिवस तुमचं शिखर गाठताल. जसं की मी आता बोलताना सांगायचं राहिलं. मी अमिताभजींच्या इथं रांगोळी काढून मी आता अंबानींच्या घरी सुद्धा रांगोळ्या काढलेल्या आहेत. बरोबर. नीता अंबानी असतील, अनंत अंबानी असतील यांच्या वाढदिवसानिमित्त मी रांगोळ्या काढलेल्या आहेत हं. जामनगर येथे. बरोबर. तर आपण म्हणजे एक आपली जी उंची आहे, हं, हं. ती आपल्या कामामुळे ठरत असते. तर तुम्ही तेवढं फक्त हे करा, की चिकाटी सोडू नका. एवढंच माझं म्हणणं आहे आणि प्रामाणिकपणे काम करत राहा. उशिरा का होईना तुम्हाला यश हे 100% मिळणार. हे बरोबर. माझ्या अनुभवावरून मी सांगतो.